तर छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे आता अजित पवारांच्या भेटीला दाखल झालेत। आपण हे दृश्य पाहू शकतो। विजय घाडगे अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल झालेत। हो, विजय घाडगे अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल झालेत। आपण पाहू शकतो हे दृश्य। छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल झालेत। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। अमोल, आपण पाहू शकतो अजितदादांच्या भेटीसाठी आता विजय घाडगे दाखल झालेत। काय अधिकची माहिती? बरं, ते विजय घाडगे यांच्यासह 10 जणांचं शिष्टमंडळ आहे, ते आता अजित पवारांना भेटण्यासाठी पोहोचलेलं आहे। विजय घाडगे यांची जी मागणी आहे की माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा आणि दुसरीकडे त्यांना जी लातूरमध्ये मारहाण झालेली आहे त्या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, ही मागणी घेऊन अजित पवारांना माझं काय चुकलं हे विचारण्यासाठी खरं तर विजय घाडगे हे लातूरवरून काल मुंबईच्या दिशेने निघालेले होते। पण आज आपण पाहिलं तर अजित पवार हे पुण्यामध्ये आहेत, त्यामुळे ते पुण्यामध्ये भेटण्यासाठी खरं तर या ठिकाणी आलेले आहेत। आता अजित पवार त्यांच्याशी नेमकी काय चर्चा करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। पण ही दृश्य आपण पाहतोय, काहीसा गोंधळ आहे तो सुद्धा या ठिकाणी झालेला आहे, कारण की 10 पेक्षा जास्त लोकांना आतमध्ये सोडायची नाही असं पोलिसांनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे एक गोंधळाचं वातावरण आहे ते सुद्धा पाहायला मिळते। हे दृश्य आपण पाहतोय, अँब्युलन्स समोर आहे आणि अँब्युलन्स मधून आता विजय घाडगे हे अजित पवारांना भेटण्यासाठी जातील। त्यांच्यामध्ये नेमकी आता किती काळ चर्चा होती आणि काय काय चर्चा होतीये हे पाहणं महत्वाचं असणार आहे। पण सर्किट हाऊसला आता विजय घाडगे आहेत ते सुद्धा पोहोचलेले आहेत आणि काय महत्वाची चर्चा होतीये हे पाहणं महत्वाचं आहे। या संपूर्ण पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात आहेत आणि आता विजय घाडगे हे अँब्युलन्स मधून खाली उतरतील आणि त्यानंतर ते अजित पवारांना भेटण्यासाठी जातील। ही सगळी दृश्य पाहतोय, सोबत पोलिसांचा बंदोबस्त आहे। विजय घाडगे यांनी सांगितलं होतं की मी मीडिया समोरच अजित पवारांशी बोलणार आहे, तर या संदर्भात काही माहिती मिळतीये? खरं तर अजित पवारांनी मीडियाला अलाउड नाही असं सांगितलेलं होतं आणि त्यानंतर आता जिल्हा माहिती अधिकाऱ्याचा जो कॅमेरा असतो, जो सरकारी कॅमेरा असतो, तो मात्र चर्चेदरम्यान असेल असं अजित पवारांनी सांगितलेलं आहे आणि त्यानंतरच विजय घाडगे हे त्यांना भेटण्यासाठी निघालेले आहेत। आता दोघांमध्ये जी चर्चा होणार आहे ती इन कॅमेरा होणार आहे आणि ती माध्यमांना सुद्धा दिली जाईल असं विजय घाडगे यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आता या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा होते हे पाहणं महत्वाचं आहे। विजय घाडगे यांच्या ज्या मागण्या आहेत, त्याचबरोबर माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा आहे, याबद्दल अजित पवार यांना काय शब्द देतात हे पाहणं महत्वाचं असेल। पण सकाळपासून जवळपास 11 वाजताची वेळ अजित पवार यांनी विजय घाडगे यांना भेटीसाठी दिलेली होती। मात्र त्यानंतर आपण पाहिलं की विजय घाडगे हे त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत आणि मीडियाला सोबत घेऊनच चर्चा करू या मतावर ठाम होते। मात्र त्यानंतर अजित पवारांनी त्यांच्या माणसांकडून जो निरोप पाठवलेला होता, पोलिसांकडनं जो निरोप पाठवलेला होता, त्यानंतर जिल्हा माहिती अधिकाऱ्यालयाच्या सोबत जो इन कॅमेरा जी आहे ती चर्चा होईल आणि त्यानंतर त्याचा जो तपशील असेल तो सुद्धा दिला जाईल असं सुद्धा सांगितलेलं आहे। आता वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत ते सुद्धा आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि विजय घाडगे आता हे अँब्युलन्स मधून खाली उतरून आता अजित पवारांच्या भेटीसाठी जाणार आहेत। निश्चित अमोल, मात्र आता मीडिया समोर बोलण्यासाठी परवानगी नाही दिली आहे, मात्र या पार्श्वभूमीवर काही पत्रकार परिषद होणार आहे का? अजित पवारांची पत्रकार परिषद होण्याची ही थेट दृश्य आपण पाहतोय। व्हीलचेअरवर विजय घाडगे आहेत ते आता अजित पवारांच्या भेटीसाठी निघालेले आहेत। खरं तर त्यांना सलाईन लावलेलं होतं आणि त्यानंतर आता त्यांना जो अशक्तपणा आहे तो जाणवतोय आणि त्यामुळे व्हीलचेअरवरून विजय घाडगे हे आता सर्किट हाऊसच्या आतमध्ये जाताना दिसतात। ही दृश्य आपण पाहतोय। अमोल, आपण पाहतोय विजय घाडगे आता दादांच्या भेटी करता सर्किट हाऊस मध्ये दाखल होत असल्याची ही थेट दृश्य या ठिकाणी। अमोल, आपण जर पाहिलं तर विजय घाडगेंबरोबर 5 जणच दादांच्या भेटीला येऊ शकतात असं म्हटलं जात होतं। ती 5 जण आणखीन कोण असतील घाडगेंसोबत? काही या सगळ्या संदर्भातला अंदाज लागतोय का की केवळ घाडगे आणि दादा यांच्यामध्ये 1 to 1 चर्चा होईल बंद दाराआड? दादांसोबत विजय घाडगे आणि विजय घाडगे यांचे 10 सहकारी आहेत ते त्यांच्या सोबत असणार आहेत। 10 जणांचं शिष्टमंडळ हे अजित पवार यांच्यासोबत चर्चा करणार आहे। अगदी अमोल, तुम्ही असेच आमच्या समवेत जोडले राहत। आपले प्रतिनिधी
चंद्रशेखर भांगे सुद्धा आपल्या सोबत जोडले जात आहेत। मी चंद्रशेखर भांगे यांच्याकडे जाते। चंद्रशेखर, आपण पाहतोय गाडगे आता दादांच्या भेटी करता पोहोचलेले आहेत। काल परवाच दादांनी वक्तव्य केलेलं होतं, याआधी सुद्धा मंत्र्यांना सांगितलेलं आहे, किंबहुना कोकाट यांना सांगितलेलं होतं, इजा बिजा आणि तिजाची वेळ येऊ देऊ नका असं म्हणत दादांनी बरेच संकेत दिलेले आहेत। गाडगे आजही भेटण्यापूर्वी म्हणालेले आहेत, कोकाट यांनी राजीनामा हा दिलाच पाहिजे। काय नेमकं भेटीत होऊ शकतं? जोरदार घोषणाबाजी। या ठिकाणी मोठा गोंधळ आपल्याला या ठिकाणी मोठा गोंधळ पाहायला मिळत आहे। पोलिसांनी काही आंदोलकांना थांबवलेलं आहे। आपण बघू शकतो की महिला आंदोलक आहेत। पोलिसांची दडपशाही आहे का? दडपशाही दडपशाही चाललेली आहे। दादांना भीती वाटते का तुमची? दादांना भीती वाटते, दादांना भीती वाटते। कुठे गेले? दादांना भीती कशाची वाटते? दादा कशी गुंड होते ना आजपर्यंत आम्हाला मारायला? शेतकरी पुत्राला गुंड होत्या, शेतकऱ्यांना मारायला। पण दादाच्या हातात कुठे गेले? दादाला भीती कशाची वाटते? आम्ही शेतकरी आहेत, आम्ही मारेकरी नाहीत, आम्ही गुंड मीडियाला नाहीत। सोडलं जात नाही, आवाज दाबला जातो। दाबला पण मीडियाचा सुद्धा आवाज दाबण्याचं काम ही सरकार करतंय। सरकार लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम मला तर ही सरकार करतंय। समाजाला सुद्धा मदत मिळत नाही, ही खेळाची बाब आहे। शेतकऱ्यावर लाथा हल्ला करणारे मीडियाला सुद्धा मध्ये लावू देत नाही, ही स्वतंत्र काय आहे? तुम्ही सांगा आता। मीडियावाल्याला मध्ये जाऊ देत नाही, पण मुली पैसे घ्यायची का? आता कशाची भीती वाटते दादांना? आम्ही काय बोलताय? आम्हाला दडपशाही करतात, पोलीस लोक अडवतात आम्हाला पुढे पाऊल टाकून देतात, गाड्या अडवल्या, आम्हाला अडवतात। आम्ही काय गुंड आहेत का? हो, त्यांना भीती वाटते, आम्हाला फसवलं, आम्हाला अजितदादांनी फसवलं। शेतकऱ्याचे छवाही रस्त्यावर उतरले, दादा घाबरले, सरकार घाबरले, सरकार तर घाबरलं पण दादा नाही घाबरले। कारण हे काय की शेतकऱ्याच्या पोरावर जे प्रघात हल्ला झालाय त्याला का तोंड द्यावं म्हणून मीडियाला सुद्धा मध्ये येऊ देत नाही ते। आम्ही काय म्हणतो, तो मीडिया बरोबर आमची चर्चा करा, आमचा गुन्हा काय आहे सांगा। आमच्या शेतकऱ्याच्या पोराला पीक मागताना, कृषी मंत्री राजीनामा मागताना जर माणसं मारहाण करतात, त्याच्यापेक्षा स्वतंत्रिका काय आहे सांगा या देशात। लोकशाही आपण पाहिलं लागली या ठिकाणी आंदोलक ज्या पद्धतीनं आत जाण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या सगळ्या आंदोलकांना थांबवण्यात आलेलं आहे। विचार आहे का? मला काय म्हणायचंय, त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाने लातूरमध्ये आमच्या भैयासाहेबांना अख्ख्या याच्यामध्ये हाणलेलं आहे। आता इथं त्यांच्या पुणे शहरामध्ये आणून हाणणार आहेत का? त्यांनी हाणणार आहेत का? तुमच्या गाड्या का अडवलेल्या? अहो गाड्या कशा आम्हाला आम्ही तुम्हाला विचारलं पाहिजे, आम्हाला काय माहिती आहे? प्रशासनाने आमच्या गाड्या वापस लावल्या, अहो पोलिसांनी अडवल्या, प्रशासन पोलीस प्रशासनाने गाड्या अडवल्या। इथं आल्यानंतर इथं 400-500 पोलिसांचा फौजफाट आहे का? आम्हाला आतमध्ये जाऊन देत नाही। आम्ही नाही मागायचं का नाही मागायचं? मागणी आमची एवढीच आहे की त्या कोकाट्याने राजीनामा द्यावा आणि हे अजितदादांनी तात्काळ करावं, एवढी प्रमुख मागणी। आणि आणि 307 दाखल झालं पाहिजे आणि तटकऱ्यांना पण आरोपी केलं पाहिजे। प्रमुख मुख्य आरोपी तटकरे साहेब आहेत, त्यांना आरोपी करा, ही आमची प्रमुख मागणी आहे। तर आपण पाहिलं की या ठिकाणी सगळे आंदोलक आक्रमक होत पुन्हा एकदा या पाहतोय या ठिकाणी आंदोलक आक्रमक झालेले आहेत। थेट जाते आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडे। अमोल, तगडा पोलीस बंदोबस्त सर्किट हाऊस बाहेर, तर दुसरीकडे आंदोलक चांगलेच आक्रमक झाल्याची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। आता आंदोलकांनी मागणी केलेली आहे, एकतर माणिकराव, प्रतिक्रिया येतात आंदोलकांच्या। विधानसभेचे शेतकऱ्यांचे पैसे मानले जात नाही, शेतकऱ्याची कर्जमाफी होत नाही आणि असे अधिकारी ठेवलेत की बेरहमी खेळतात। विधानसभेच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाची उत्तर घेतात काही महाराष्ट्राने आज विजय गाडगेला मारले, अशा पदाधिकाऱ्यांना निलंबित केले पाहिजे, अफवादांना निलंबित केले पाहिजे। एकीकडे आतमध्ये चर्चा, बाहेर आंदोलक आक्रमक। अमोल,
नक्कीच हा समोरचा गोंधळ आपण पाहतोय. तिथं अनेक जे कार्यकर्ते आहेत त्यांना आतमध्ये सोडलेलं नाही आणि त्यामुळे गोंधळाची परिस्थिती आहे. तर दुसरीकडे या बाजूला आपण पाहिलं जे सर्किट हाऊसचं मुख्य गेट आहे त्या गेटच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त आहे तो मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे. विजय घाडगे यांच्यासह त्यांचं जे 10 जणांचं शिष्टमंडळ आहे त्यालाच आतमध्ये सोडण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर आता अजित पवार आणि विजय घाडगे यांच्यामध्ये इन कॅमेरा चर्चा होणार आहे. नेमकं आता या चर्चेमध्ये विजय घाडगे काय मागणी करतात आणि अजित पवार त्यांना काय शब्द देतात हे पाहणं महत्वाचं आहे. जसं बाहेर पोलिसांचा बंदोबस्त आहे तसंच सर्किट हाऊसच्या आतमधल्या परिसरामध्ये देखील मोठा बंदोबस्त आहे तो पोलिसांचा तैनात असलेला पाहायला मिळते. वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत ते सुद्धा आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आता जवळपास किती वेळ चर्चा या दोघांमध्ये होते आणि त्यानंतर विजय घाडगे यांचं समाधान होतं का ते त्यांची पुढची दिशा नेमकी काय ठरवतात यावर सगळं अवलंबून आहे. पण कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी या संपूर्ण सर्किट हाऊस परिसरामध्ये मोठा बंदोबस्त ठेवलेला आहे. कुणालाही आतमध्ये सोडलं जात नाहीये. आता 5 मिनिटं झालेल्या आहेत. अजित पवार आणि विजय घाडगे यांच्यामध्ये ही चर्चा सुरू आहे आणि नेमका आता या चर्चेदरम्यान अजित पवार विजय घाडगे यांना काय शब्द देतात काय आश्वासन देतात हे पाहणं महत्वाचं आहे. पण पहिलं म्हणजे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा आणि दुसरं म्हणजे विजय घाडगे यांना अजित पवारांच्या पदाधिकाऱ्यांकडून जी मारहाण झालेली आहे त्या विरोधात कठोर कारवाई करा हे खरं तर ही मागणी करण्यासाठी विजय घाडगे हे मुंबईला निघालेले होते. पण अजित पवार आज पुण्यामध्ये आहेत आणि त्यामुळे त्यांनी पुण्यामध्ये भेट घेण्याचं ठरवलेलं आहे आणि आता ही चर्चा सुरू झाल्यानंतर नेमकं काय होतं आंदोलकांचं म्हणणं अजित पवार ऐकून घेऊन त्यांचं समाधान करतात का हे पाहणं महत्वाचं आहे. जर विजय घाडगे हे समाधानी झाले तर ते पुन्हा लातूरला जातील. मात्र त्यानंतर जर त्यांचं समाधान झालं नाही तर मात्र ते पुन्हा एकदा आंदोलनाची हाक देऊ शकतात आणि त्यामुळे हे आंदोलन वाढू नये यासाठी आता अजित पवार नेमकं काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. पण सध्या सर्किट हाऊसच्या परिसरामध्ये मात्र मोठ्या पोलिसांचा फौजफाटा आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. लागत अगदी अमोल जर आपण पाहिलं तर तगडा बंदोबस्त तर तैनात करण्यात आलेला आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कालही अजित पवार यांनी वक्तव्य केलेलं होतं आपण सोमवारी किंवा मंगळवारी थेट 1 to 1 चर्चा करणार आहोत माणिकराव कोकाटे यांच्याशी आणि त्यानंतर योग्य तो निर्णय हा घेतला जाईल असं म्हणत दादांनी सुद्धा महत्त्वाचे काही संकेत दिलेले आहेत. असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाहीये. विजय घाडगे आता भेटीला तर पोहोचलेले आहेत पण या भेटी दरम्यान दादांनी दिलेले संकेत याचाही विचार करून या सगळ्यावर काही अल्टिमेटम सरकारला दिला जाईल का काही वेळ दिली जाईल का की ताबडतोबच या सगळ्या संदर्भात आक्रमक पवित्रा घेतला जाईल. काय या सगळ्या संदर्भात संकेत पोहोचतायत काय नेमकी कुजबूज सुरू आहे. खरं तर विजय घाडगे हे त्यांच्या या 2 मागण्यांवर ठाम आहेत. एकतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा हा सरकारने घेतलाच पाहिजे आणि त्याचबरोबर सूरज चव्हाण यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे या मागणीवर ते ठाम आहेत आणि त्यामुळे काल अजित पवारांनी जी माहिती माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातली दिलेली आहे त्यानुसार आपण पाहतोय की माणिकराव कोकाटे यांचं कृषीपद हे जाण्याची शक्यता जास्त आहे. आज किंवा उद्या त्याबाबतचा निर्णय होऊ शकतो. पण आजच्या या विजय घाडगे यांच्या सोबतच्या बैठकीमध्ये ते काय नेमकं माहिती विजय घाडगे यांना देतात हे पाहणं महत्वाचं आहे. महत्वाचं म्हणजे ही दोन्ही जी चर्चा आहे दोघांमधली ती इन कॅमेरा होणार आहे आणि त्यामुळे जो काही 1 to 1 संवाद दोघांमधला असणार आहे तो सुद्धा समोर येणार आहे. अजित पवार नेमकं काय आश्वासन देणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे आणि त्यामुळे ही चर्चा ही भेट झाल्यानंतरचा जो तपशील आहे तो आपल्या समोर येईलच. विजय घाडगे सुद्धा त्यांची भूमिका मांडतील पण अजित पवार सुद्धा माध्यमांशी संवाद साधून त्यांची जी भूमिका आहे किंवा ते पुढे काय करणार आहेत याबाबतची सुद्धा माहिती देऊ शकतात आणि त्यामुळे आजच्या या भेटीचं खूप महत्व आहे. याच्यावर माणिकराव कोकाटे यांचा खरंच सरकार आणि अजित पवार 2 वाजून राजीनामा खरं तर घेणार का हे 47 सुद्धा मिनिटांनी पाहणं विजय महत्त्वाचं आहे. घाडगे कारण सर्किट हाऊसला पोहोचलेले होते आणि आता जवळपास 7 ते 8 मिनिटं या दोघांमध्ये अद्यापही चर्चा सुरू आहे. या चर्चेत नेमके कुठले प्रमुख मुद्दे चर्चिले जातात कसा तोडगा निघतो राजीनाम्यासंदर्भात काय वक्तव्य केलं जात आहे या सगळ्याविषयी तुमच्याकडून सातत्यानं अपडेट घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. अतिशय महत्त्वाची बातमी पुण्यातल्या सर्किट हाऊसमध्ये विजय घाडगे भेटीला दादांच्या भेटीला पोहोचलेले आहेत. गेल्या 8 मिनिटांपासून ही भेट सुरू आहे. याच बातम्यांवर कायम राहणार आहोत. इतरही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत पण या दृश्यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. अपडेट होण्याकरता पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.